नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत थंडीसाठी पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे। एकदम सोपी, झटपट होणारी, त्याचबरोबर पौष्टिक अशी रेसिपी आहे। मोठ्यांसोबत लहान मुलांना देखील हे लाडू खूप आवडतील। मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता। अगदी पौष्टिक रेसिपी आहे। तर हे खुसखुशीत असे लाडू झटपट तयार होतात, त्याचबरोबर महिनाभर टिकतात। रेसिपी खूप साऱ्या टिप्स सहित तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू बनवण्यासाठी इथं लागणारं सगळं साहित्य काढून घेतलंय। इथं सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे सगळे जिन्नस आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले लाडू अगदी परफेक्ट तयार होतील। तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली आहे। कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये मी थोडासा सुकामेवा घालून घेते। काजू आणि बदाम घेतलेले आहेत, त्याचबरोबर थोडेसे मगज बी घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार अजून ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे कुठले आवडत असतील ते यामध्ये ॲड केले तरी सुद्धा चालतील। हलकेसे हे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत। तर इथे ड्रायफ्रुट्स चांगले कडकडीत गरम झालेत, काढून घेऊया आणि साईडला थंड करण्यासाठी ठेवून देऊया। आता त्याच कढईमध्ये मी इथं घेतलेलं आहे 1.5 वाटी किसलेलं सुकं खोबरं। लाडूसाठी खोबरं वापरताना आपल्याला ते सुकंच वापरायचं आहे। बारीक असं किसणीने किसून घेतलंय। आता हलक्याशा तांबूस रंगावर हे खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, म्हणजे खोबरं चांगलं खमंग असं भाजलं जातं। तर इथं बघा खोबरं मस्त हलक्याशा तांबूस रंगावर भाजून झालंय, काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालतीये। तूप चांगलं गरम झालं की या तुपावरती आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे। कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात डिंक इझिली मिळतो। आता डिंक किती घ्यायचा तर 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणून मी इथं 3 चमचे इतका डिंक घेतलेला आहे। हा डिंक आपल्याला मंद आचेवर छान फुलेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। डिंक तळताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर एकसारखं हलवत मस्त फुलेपर्यंत हा डिंक तळून घ्यायचा आहे। तर इथं बघा डिंक मस्त फुलून आलाय, अगदी चौपट इतका डिंक फुललेला आहे, काढून घेऊया। तर डिंक तळून झालाय आणि यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप राहिलंय आणि पुन्हा यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप घालतीये। तूप चांगलं गरम झालं की यावरती आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय। तर इथं मी 3 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ भाजताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत खमंग आणि खरपूस असे हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय। तर इथं सुरुवातीला 1-2 मिनिटं हे पीठ मी भाजून घेतलंय आणि आता यावरती आपल्याला पुन्हा 2 चमचे साजूक तूप घालायचंय। तूप एकदम नाही घालायचं, लागल असे थोडं थोडं करून तूप घालायचं। तर लक्षात ठेवा सुरुवातीला 2 चमचे आणि त्यानंतर पुन्हा मी 2 चमचे भरून साजूक तूप घातलंय आणि लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत हे पीठ मी भाजून घेतेय। तर इथे 4-5 मिनिटं गव्हाचं पीठ भाजून झालंय आणि आता यामध्ये पुन्हा मी 2 चमचे साजूक तूप घालतेय। तर आता या लाडूसाठी टोटल तूप जर म्हणाल तर 7 चमचे इतकं तूप मी इथं वापरलेलं आहे। वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी इतकंच आपल्याला साजूक तूप इथे लागतं। तूप घातल्यानंतर पुन्हा आता लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत खमंग असे हे पीठ भाजून घ्यायचंय। तर इथे बघा जवळजवळ 20 मिनिटं हे पीठ मी एकसारखं हलवत लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेला आहे आणि आता याचा रंग बघा, रंग पूर्णपणे बदललेला आहे, लालसर असा रंग आलाय। मस्त खमंग असा याचा सुगंध येतोय, पूर्ण घरभर याचा सुगंध दरवळतोय। तर इथं आपलं हे पीठ अगदी खमंग आणि खरपूस असं भाजून झालेलं आहे। गॅस बंद करूया आणि एका परातीमध्ये काढून घेऊया। यानंतर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये गरम केलेले ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि याची आपल्याला जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे। तर इथं बघा अशा पद्धतीनं मी या ड्रायफ्रुट्सची भरड करून या पिठामध्ये घातलेली आहे। यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला भाजलेलं सुकं खोबरं घालायचंय। हे खोबरं देखील मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचंय। तर इथं खोबरं वाटून झालंय, पिठामध्ये घालून घेऊया। यानंतर तळलेला डिंक आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। हा डिंक देखील आपल्याला चांगला बारीक असा वाटून घ्यायचा आहे। तर इथं बघा डिंक इथं अशा पद्धतीनं बारीक असा वाटून झालाय, तो देखील पिठामध्ये घालून घेऊया। आता हे वाटलेले सगळे जिन्नस आणि गव्हाचं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। पीठ गरम असल्यामुळे यामध्ये हात घालू नका, नाहीतर हाताला चटका बसेल।
अशा पद्धतीनं चमच्यानं मी हे चांगलं एकजीव करून घेत आहे. खोबरं, डिंक आणि ड्रायफ्रुट्स पिठामध्ये चांगले एकजीव झाले पाहिजेत, म्हणजे लाडूला चव छान येते. तर इथं बघा सगळे जिन्नस चांगले एकजीव झालेले आहेत. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये आपल्याला बरोबर 2 वाट्या किसलेला गूळ घालायचा आहे. 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, त्याचबरोबर 1.5 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय. त्यामुळे आपल्याला इथं बरोबर 2 वाट्या किसलेला गूळ वापरायचा आहे. गुळाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता, परंतु 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1.5 वाटी खोबऱ्यासाठी हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. हा गूळ आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे किंवा वितळवून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे करायचा नाही. अगदी 2-3 मिनिटातच संपूर्ण गूळ व्यवस्थित विरघळला जातो. लक्षात ठेवा, गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, फक्त तो वितळवून घ्यायचा आहे. तर इथं आपला गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. यामध्ये कुठेही खडे वगैरे राहिलेले नाही आहेत. आता यामध्ये मी थोडीशी 1 चमचाभर वेलची पावडर घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस बंद करायचा आहे आणि हा वितळलेला संपूर्ण गूळ आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. आता चमच्याच्या साहाय्याने गूळ आणि पीठ आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. तर इथं बघा गूळ आणि पीठ चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता हे हलकंसं थंड झालं की लगेचच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. फार थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर लाडू व्यवस्थित वळले जात नाही. थोडंसं गरम असतानाच फटाफट आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीनं अगदी फटाफट याचे लाडू वळले जातात. मिश्रणही थोडंसं गरम आहे आणि गरम असतानाच मी याचे फटाफट सगळे लाडू वळून घेणार आहे. तर इथे बघा अशा पद्धतीनं फटाफट असे लाडू वळले जातात. फार वेळ लागत नाही, अगदी पटकन लाडू बांधला जातो. मस्त गोल गरगरीत असा आपला गव्हाच्या पिठाचा लाडू बनवून तयार आहे. आणि आता याच पद्धतीने मी फटाफट सगळे लाडू बनवून घेतेय. फटाफट असे माझे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत. 3 वाट्या गव्हाच्या पिठामध्ये मध्यम आकाराचे माझे 21 लाडू बनवून तयार आहेत. तर या पद्धतीनं हे गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत असे लाडू नक्की बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्ही नेहमी असेच लाडू बनवताल. अगदी पौष्टिक रेसिपी आहे, मोठ्यांसोबत लहान मुलांना देखील आवडतील. इथं हा एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत, अजिबात चिकट झालेले नाहीत, त्याचबरोबर तोंडात टाकताच विरघळतात. तर या पद्धतीनं हे गव्हाच्या पिठाचे लाडू एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली आहे तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.